राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी परत एकदा खूप स्वागत करते मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला झोपल्या झोपल्या आरामशीर व्यायाम करायचे. पण मग आरामशीर व्यायाम तुम्हाला पूर्णपणे रिझल्ट देणार आहे. तुम्ही म्हणाल आरामशीर करायचे, मग त्याने आमचं पोट कमी होईल का, कंबर कमी होईल का, बिंबी पसली चरबी आहे ती कमी होईल का? हो, नक्कीच होणार आहे. कारण डायरेक्टली इफेक्ट तुमच्या बिंबी पसल्या फॅटवरती करते. जे असं वाटतं का आता दुसऱ्यांदा परत प्रेग्नेंट आहात तुम्ही, या पद्धतीची जेव्हा चरबी जमा होते आणि पोट पुढं निघायला लागतं, तर ती चरबी खूप म्हणजे खूप स्ट्रॉंगली बसलेली असते. ती लवकरात लवकर कमी होत नाही आणि ती जेव्हा वाढत 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 चालते ना, तेव्हा तुमच्या पूर्ण शरीराचं वजन पण वाढायला लागतं. मग त्यानं काय करायचं, त्याच्यासाठी जे डायरेक्टली त्या चरबीवरती ताण देखील, जी चरबी तुम्हाला कमी व्हायला, घटवायला मदत होईल असे व्यायाम आहेत मित्रांनो. ते पण करायचे तुम्हाला झोपल्या झोपल्या. तर काय करायचंय तुम्हाला, सकाळी ज्यावेळेस तुम्ही झोपेतून उठतात ना, त्याच वेळेस लगेच सुरुवात करा. एक मन बनवा की हा मला आज चरबी कमी करायसाठी हे व्यायाम करायचे. तर बघा तुम्ही नक्की करा. फक्त तुम्ही एक मत ठाम करा की हा आज मला हा व्यायाम करायचा आहे आणि माझी चरबी मला कमी करायची आहे. तर काय करणार तुम्ही, जेव्हा झोपेला असत ना, झोपून असल्यानंतर उठल्यानंतर करायचं काय, हे बघा या पद्धतीने जेव्हा तुम्ही उठाल ना, हे बघा या पद्धतीनं फक्त ट्विस्ट करायचंय. दोन्ही पायांच्या मध्ये हात घ्यायचा आणि ट्विस्ट करायचंय. परत उठायचंय, परत ट्विस्ट करायचंय. त्यांनी कंबर आणि पोट याच्यावरती पूर्णपणे, चरबीवरती पूर्णपणे तुम्हाला याचा रिझल्ट देणारे व्यायाम आहेत. हे व्यायाम करायचे 30 वेळा. 15-15चा सेट घ्या. पाय उचलायचे नाहीये, पाय जमिनीवरतीच ठेवायचे आणि उठल्यानंतर फक्त हलकंसं ट्विस्ट तुम्हाला मागे वळून पूर्ण बघायचंय. बघा खूप लवकर तुम्हाला याचा परिणाम भेटणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डायरेक्ट बिंबीपाशी ताण पडतोय. जर तुम्ही कराल त्यावेळेस तुम्हाला फील पण होईल की मला कळ कुठे लागते, ताण कुठे पडतोय. त्याच ठिकाणी तुमची जास्त चरबी जमा आहे आणि तिथलीच चरबी कमी व्हायला तुम्हाला इफेक्टिव्ह व्यायाम पाहिजे. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. मित्रांनो, पूर्णपणे तुमच्या चरबीला जेव्हा ताण पडेल ना, तेव्हाच तुमची चरबी ही कमी होणार आहे, अशी नाही होणार. आता याच्यातच मी परत दुसरा व्यायाम देते. आता दुसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय, हे बघा या पद्धतीने तुम्हाला बसल्यानंतर फक्त काय करायचंय, हे बघा या पद्धतीनं उठाल, पाय क्लोज करायचे फक्त या पद्धतीनं आणि फक्त पाय खाली ठेवायचे, परत मागे जायचंय. बोट पोस्ट मध्ये या पद्धतीनं पाय घ्यायचे आणि कारण ज्यावेळेस उठताय ना, ताण वरच्या पोटावरती येतो. वरचं पोट म्हणजे इथलं जे पोट आहे ना, त्याच्यावरती येतो बघा. फक्त खाली झोपायचंय आणि झोपून तुम्हाला फक्त या पद्धतीनं बोट पोस्ट मध्ये पाय घ्यायचे आणि पाय जमिनीवरती घ्यायचे. हे बघा या पद्धतीनं सोपे व्यायाम आहेत, पण इफेक्टिव्ह व्यायाम आहेत. हा व्यायाम पण तुम्हाला करायचा आहे 30 वेळा. 15-15चा सेट घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बघा ज्यावेळेस तुम्ही कराल ना, तुम्हाला फील पण होईल की मला कळ कुठे लागते आणि ताण कुठे पडतोय. 10 9 8 7 6
5 4 3 2 1. आता यातच परत पुढचा व्यायाम देते. आता पुढच्या व्यायामामध्ये पाय तुम्हाला ह्याच पद्धतीनं समोर ठेवायचे, ह्या पद्धतीनं. आणि समोर ठेवून हे बघा या पद्धतीनं ही मुठ्ठी अशी बंद आणि हलकसं मागं जायचंय. झोपायचं नाहीये, फक्त तुम्हाला हलकसं मागे जायचंय आणि परत पुढे यायचंय. हे बघा या पद्धतीनं. ताण पूर्णपणे वरचं आणि खालचं पोट, बेंडूपसलं पोट आणि वरती जे पोट आहे बेंडूपसलं, ते पोटावरती ताण पडतो तुम्हाला. आणि ज्या पद्धतीने ताण पडतो त्याच पद्धतीने चरबी सुद्धा कमी करणारे व्यायाम सोपा आहेत. फक्त तुम्हाला त्याला आरामशीर सकाळी सकाळी करायचंय. हा व्यायाम तुम्हाला करायचा 40 वेळा. 20-20चा सेट घ्या. दोन्ही हाताच्या मुठी बंद, पुढे घ्यायचं पूर्णपणे, मागे जायचंय, पुढे मागे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. हे बघा आता पुढचा व्यायाम. पुढच्या व्यायामामध्ये पाय तुमचे ह्या पद्धतीने ठेवलेले आहेत ना, ह्याच पद्धतीने ठेवायचे आणि फक्त डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला जमिनीला टॅप करायचंय. हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे 40 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. व्यायाम सोपे आहेत, जे तुम्हाला बसल्याने झोपल्याने रिझल्ट देणारे असे आहेत, जे तुम्ही आरामशीर करू बी शकता आणि वजन पण कमी करू शकता. नक्की करून बघा, रिझल्ट नक्की भेटेल. पण व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब तर नक्की करा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये.